नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर तुमचं सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वागत करतो। मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी 2025 येत्या 23 नोव्हेंबरला टीईटी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, त्यामुळे राहिलेत फक्त 15 ते 16 दिवस। मित्रांनो, या दिवसांमध्ये नक्की काय करायचं आता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असताल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया की ह्या 15 दिवसांमध्ये नक्की प्लॅनिंग कसं करायचं, अभ्यास कसा करायचा। तर काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे। आपला टेलिग्राम चॅनल पण आहे, चॅनलही तो फॉलो करा। आणि मित्रांनो, एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून की हा जो काय आठवडा आहे आता उद्यापासून रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत हे जे काय 7 ते 8 दिवस आहेत, या दिवसांमध्ये तुमचा जो काय अभ्यास आहे तो हा टीईटी परीक्षेचा तुमचा निकालाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। त्याचं कारणच असं आहे मित्रांनो की हे जे काय 7 ते 8 दिवस आहेत, म्हणजे उद्यापासून रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत जे काय 8 दिवस भेटतात, या 8 दिवसामध्ये तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका सोडवायच्या। याच्या पाठीमागेही मी सांगितलं होतं की तुम्ही परीक्षेच्या अगोदर 1 महिना 2 महिना कोणतीच टेस्ट सिरीज सोडू नका। एकमेव असा आपला यूट्यूब चॅनल आहे की ज्यांनी हे विधान केलं होतं। त्याचं कारणच असं आहे की अगोदर टेस्ट सिरीज सोडवण्यापेक्षा किंवा अगोदर सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यापेक्षा तुम्ही शेवटच्या तुमचा पूर्ण अभ्यास झालाय, तुमचं सगळं रीडिंग झालंय, सगळे तुमचे विषय क्लिअर झाले, त्यानंतर तुम्ही तुमचं ते पूर्ण करू शकता, पाहू शकता तुमचं की बाबा आपला अभ्यास किती झालाय। ते कधी पाहू शकताय? ज्यावेळेस परीक्षेच्या अगोदर 8 ते 10 दिवस। मग ते कसं कळणार? तर जे काय सराव प्रश्नपत्रिका आहे त्या माध्यमातून समजणार तुम्हाला। त्यामुळं आता ती वेळ आलेली आहे सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याची। मित्रांनो, आता तुम्ही उद्यापासून जे काय ते तुम्ही ठरवून द्या की 8 दिवसामध्ये मला एक 10 क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत। कोणतीही टेस्ट सिरीज असेल ती घ्या, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतील ती घ्या, त्याला कोणतंही बंधन नाही। तुम्ही 10 काय 15 सोडू शकता, पण तुम्ही ते सोडवताना ह्या 8 दिवसामध्ये सोडवायच्यात। पुढचा जे काय म्हणजे थोडक्यात 17-18 तारीख आहे, तिथून पुढे तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा सराव प्रश्नपत्रिका सोडवायची नाही। त्याचं कारण का तेही व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओची लिंक शेअर करा। त्याच पद्धतीने आपला हा चॅनल टीईटी टेट असा दोन्ही प्रकारे दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। तर आता मित्रांनो, उद्यापासून टेस्ट सिरीज सोडवायची, कोणती सोडवू, कशी सोडवू, काय ते नियोजन तुम्ही करायचं, परंतु वेळ लावून तुम्ही टेस्ट किंवा सराव प्रश्नपत्रिका सोडवा। त्यानंतर ती चेक करा, त्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा आपला स्कोर 88, 85, 86 जातोय। काहींचा स्कोर हा 90, 92, 95, 100 प्लस जातोय। ज्यांचा 100 प्लस जातोय त्यांनी पण थोडं खुश राहायचं नाही, त्याचं कारणही सांगतो। ज्यांचा 87, 88 येतोय, 80, 82 येतोय, त्यांनी पण नाराज व्हायचं नाही, कारण एका टेस्ट सिरीजवरनं किंवा एका क्वेश्चन पेपरवरनं तुम्ही तुमचं हे गणित लावू शकत नाही। मित्रांनो, ही टीईटी आहे, त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस हे 7 दिवस ते 8 दिवस ज्यावेळेस तुम्ही 10 ते 12 किंवा कोण 5 ते 6 किंवा रोज कोण एकच प्रश्नपत्रिका सोडवत, ठीक आहे। पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये प्रश्नपत्रिका सोडवली, त्यानंतर तुम्ही दुपारच्या पुढे ती चेक करा, तुमचा स्कोर किती येतोय। त्यानंतर त्या स्कोरचा तुमचा काही संबंध नाही। दुसऱ्या दिवशी तेच सूत्र, तिसऱ्या दिवशी तेच सूत्र वापरा। आणि हे ज्यावेळेस तुम्ही पुढच्या रविवारीपर्यंत करता, ह्या दिवसापर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या की तुम्हाला तुमचा स्कोर सगळा कळून जाईल, एव्हरेज स्कोर तुमचा कळून जाईल की बाबा मला 8 प्रश्नपत्रिका सोडवल्या किंवा 7 प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्यामध्ये माझा 4 प्रश्नपत्रिकांमध्ये 90 प्लस स्कोर आलाय आणि काही 2-3 प्रश्नपत्रिकेमध्ये माझा 86-87 आलाय। आपलं टार्गेट आहे 90 प्लस। मग येथे कोणताही प्रवर्गाचा आपण पाहायचं नाही की बाबा मी प्रवर्गात आहे, मी 84 मार्क पडले म्हणजे मी पास झालो, ह्या गोष्ट इथे ठेवायचं नाही। आपण 90 प्लस मार्क पाडायचे हे टार्गेट ठेवायचं। आणि हे हाडके सरांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत म्हणजे सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा की आपला 90 प्लस ठेवायचा स्कोर। त्यानंतर हे 8 दिवस क्वेश्चन पेपर सोडवले की त्यानंतर 1 दिवस तुम्ही ॲनालिसिस करायचं पूर्ण की क्वेश्चन पेपर पहिल्यामध्ये माझं कोणत्या विषयात कमी मार्क आले, किंवा त्याच दिवशी समजा उद्या रविवार आहे, तुम्ही उद्या एक क्वेश्चन पेपर सोडवला तर त्यामध्ये तुम्ही ॲनालिसिस करा की माझा कोणत्या विषयात कमी मार्क पडले मला, ठीक आहे। दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच। मग तुम्हाला समजून जाईल की माझा एखादा विषय आहे तो माझा वीक आहे, किंवा
एखादा विषय वीक आहे पण दुसऱ्या विषयामध्ये समजा मराठीमध्ये मला संधी हा घटकामध्ये माझे 8 क्वेश्चन पेपरपैकी 2च क्वेश्चनमध्ये मला 2 क्वेश्चन पेपरमध्ये माझे बरोबर आले, म्हणजे तो घटक माझा वीक आहे. असं तुम्ही ॲनालिसिस करा एक दिवस क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर. त्यानंतर तुम्ही ते ॲनालिसिस केलं की तुम्ही ते सगळं तुम्ही नोट डाऊन करा किंवा माझं हे मार्क गेलेले आहेत. त्यानुसार तुम्ही मित्रांनो पुढचे 6 ते 7 दिवस, म्हणजे आज तारीख जर 8 असेल तर तुम्ही 15 तारखेपर्यंत क्वेश्चन पेपर सोडवले तर 15 म्हणजे 16 तारखेपासून पुढे तुम्ही मित्रांनो 16 तारखेपासून पुढे तुम्ही 22 तारखेपर्यंत या क्वेश्चन पेपर जे काही तुम्ही सोडवले आहेत ते क्वेश्चन पेपर सोडवले त्यामध्ये कोणता घटक तुम्हाला अवघड गेलाय, कोणत्या घटकात मार्क कमी पडल्यात, तेवढाच घटक, तेवढेच विषय आणि तेवढेच जे काही तुमचे उपमुद्दे असतील ते त्याचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही राहिलेल्या 8 दिवसामध्ये अजिबात पुन्हा सगळे रिव्हिजन, सगळं नुसतं वाचताय, रीडिंग करताय, काही उपयोग नाही त्याला. हे फक्त काय होईल तर आपण म्हणतो ना अभ्यास करायचा म्हणून नाही, त्यासाठी तुम्हाला थोडंसं मागची काही गोष्टी आहेत, आपण कशात चुकतोय, काय आपलं राहिले, ह्या गोष्टी तुम्हाला पाहणं जरुरीचं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता हा फंडा तुम्ही वापरा. एक 8 दिवस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवा. नसतील तुमच्याकडे तर मी माझ्या टेलिग्राम चॅनल आहे हाडके सर, याच्यावरती मी ते जे काय क्वेश्चन पेपर ते शेअर करतो. उत्तरपत्रिकाही मिळाल्यास शेअर करेल तुमच्यापर्यंत. तुम्ही त्यानंतर हे करा मित्रांनो. अशा पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. राहिलेले आता इथून पुढे उद्यापासून 8 दिवस क्वेश्चन पेपर आणि राहिलेल्या पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला किंवा 7 दिवसामध्ये जे घटक तुम्हाला मार्क मिळवून दिले नाहीत, ज्या घटकाने तुम्हाला मार्क मिळवून दिलेले नाहीत, जे घटक तुमचे चुकतायत किंवा जे विषय थोडेसे आहेत त्याच विषयांचा तुम्हाला 8 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता तो किती दिवस करायचा आहे? 8च दिवस. मग 8 दिवसामध्ये तुम्ही मित्रांनो करा ना 5-5, 6-6 तास अभ्यास करा तुम्ही त्या विषयाचा. होऊन जाईल तुमचं. काही अजिबात तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. आणि माझं मी सांगितलं होतं अगोदरच की अगोदरच सगळ्यांनी कोणीही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू नका 2 महिने अगोदरच, कारण त्यावरनं काय होणार, तुम्हाला मार्क पडणार, कोणता विषय कच्चा आहे कोणता नाही ह्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. आता तुम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून तुमचा जर एखादा घटक जर थोडासा वीक असेल तर तो तुम्हाला इथे समजणार आहे आणि तोच तुमचा घटक तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल की शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत जो लढत राहतो तोच विजय होतो. त्यामुळे हे राहिलेले दिवस आहेत, त्याच गोष्टी तुम्हाला आता इथून पुढे फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला तो अभ्यास सुरू ठेवायचा आहे, परंतु येथे थोडंसं नियोजन तुमचं थोडंसं आता आणि तुमचा संयम अजिबात ढासळून देऊ नका मित्रांनो. इतके दिवस तुम्ही छान अभ्यास केलाय, राहिलेले फक्त 15 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आता एक क्वेश्चन पेपर सोडवा, त्यानंतर राहिलेले 8 दिवस तुम्ही 5 ते 6 तास अभ्यास, दिवसभरात 5 ते 7 कमीत कमी बरं का. अजिबात मी असं काही म्हणत नाहीये की बाबा 12 तास बसा वगैरे काही नाहीये. शिक्षक पात्रता परीक्षा आहे, इथे पात्र व्हायचे, इथे तुमचं मेरिट पाहणार नाही कोण. त्यामुळं आणि तुमचा पहिल्या गोष्ट मित्रांनो, तुमचा विश्वास अजिबात आहे ना कमी होऊन देऊ नका. जरी एखादा घटक कमी असेल ना तरी मला तो जमतोयच, तुम्ही होकारार्थी राहा मित्रांनो. टेट परीक्षेला मी प्रत्येक वेळेस सांगायचो तुम्ही होकारार्थी राहा. पेपर खूप सोपा येणार आहे, होकारार्थी राहा तुम्ही. आणि त्याच पद्धतीने बऱ्याच जणांनी होकारार्थी राहिले की बाबा आम्हाला पेपर खूप सोपा येणार. आणि म्हणजे असं झाला होता की IBPS परीक्षा घेणार, टेट परीक्षा, मग खूप अवघड प्रश्न, कसं होणार, काय होणार. काही नाही, मी सांगितलं, ज्यांनी आपल्या चॅनलला होते त्यांना समजलंच की हाडके सरांनी आपल्याला काय केलं तर मोटिवेटेड केलं होतं, आपल्याला माइंड पॉझिटिव्ह ठेवायला सांगितलं होतं. पेपर सोपा येणार, मला 200 प्रश्न जमणार आणि त्याच दृष्टीने पेपर सोपा आला आणि चांगले मार्क पडले. 160, 170 मार्क पडले. बरेच म्हणजे कितीतरी असे विद्यार्थी आहेत, कितीतरी अभियोगधारक आहेत की त्यांनी मला कॉल केले, मला 160, 162, 167, 140, 45 मार्क मिळाले. हे कशामुळं तर आपलं पूर्ण माइंड हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे मित्रांनो. TET परीक्षा आहे, तुमचं माइंड तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा, निश्चितपणाने 90+ मार्क तुम्हाला येणार मित्रांनो. त्यामुळं असं कोणताही तुम्ही निगेटिव्ह विचार मनात आणू नका. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 अतिशय छान पद्धतीने तुम्ही पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 द्या. 23 तारखेला येणाऱ्या परीक्षेसाठी हाडके सर YouTube चॅनलकडून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. निश्चितपणाने राहिलेल्या 8 दिवसामध्ये क्वेश्चन पेपर, 8 दिवसामध्ये त्याचे ॲनालिसिस करून जे घटक अवघड आहेत ते पुन्हा तुम्ही रीडिंग करा, शांततेने समजून घ्या. निश्चितपणाने तुमचा स्कोर हा 90+ नाही तर 100+ स्कोर येणार. पेपर खूप सोपा आहे,
क्रमिक वरती पेपर असतो. अजिबात असं समजून घेऊ नका की टीईटी खूप अवघड आहे, निकाल 1-2% लागतो, असं काही नाहीये. फक्त तुमचं प्लॅनिंग आणि पेपरचं जे काही तुमचं सॉल्व्ह करायचं आहे ते तुमचं टेक्निक तुमच्याकडे आता आलेलंच आहे बऱ्यापैकी, बरेच पेपर दिलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही. तर येणारी जी परीक्षा आहे निश्चितपणे तुम्ही 100% पास होताल. पेपर क्रमांक 1 आणि 2 अशी मला खात्री वाटते. निश्चितपणे सर्वांना पुन्हा एकदा हाडके सर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. सर्वांनी आपला हा हाडके सर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, स्टेटसला, टेलिग्राम ग्रुपला शेअर करा. धन्यवाद.